सर्वसामान्यांची लालपरी झाली 76 वर्षांची। एसटीचा 76वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर उत्साहात साजरा होणार। 1 जून 1948 साली पुणे अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली। त्यानिमित्ताने दरवर्षी 1 जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो। आज दिनांक 1 जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखरपेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत। वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून फुलापानांची तोरणे बांधून सजवण्यात येणार आहेत। गेली 76 वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे। आता देखील ऊन वारा पावसाची तमा न बाळगता अनेक अडचणी अडथळे आणि आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे। त्यासाठी 87,000 कर्मचारी व अधिकारी वृंद रात्रंदिवस राबत आहेत। केवळ 36 बेडफोर्ड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास 76 वर्षात 15,000 बसेसपर्यंत पोहोचला आहे। या बसेसच्या माध्यमातून 560 पेक्षा जास्त बसस्थानकांवरून दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते। 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार अशा 30 पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये 33% 100% शासनाद्वारे सवलत दिली जाते। त्याचबरोबर गणेश उत्सव, दिवाळी, आषाढी कार्तिकी यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या सोडून एसटी सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते। तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठी देखील एसटी आपली सेवा पुरवित आहे। गेली 76 वर्ष प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे। भविष्यात देखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही देत लाखो प्रवाशांना एसटीच्या वतीने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। महामुंबईसह सीताराम कळंबे, मुंबई।